स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 28 मार्च 2024. शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे अमृत पॅटर्न पद्धतीने शेती करत असताना जर आपल्याला कपाशी या पिकामध्ये 40 ते 45 क्विंटलपर्यंत पर एकर उत्पादन घ्यायचं असेल, त्याचबरोबर सिजनेबल क्रॉप म्हणजे सोयाबीनचे सुद्धा आपल्याला 15 पासून 20 क्विंटल प्रति एकर उत्पादन घ्यायचं असेल, त्यानंतर तूर असो, तूर जरी आपण अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड केली तर 20 किंवा 22 क्विंटल एकरी तुरीचे उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला शेणखत प्रक्रिया ही अमृत पॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे. आज जो आपण समोर प्लॉट बघत आहात, हा प्लॉट हिवाळ्यातला नाही, पावसाळ्यातला नाही, उलट हा प्लॉट उन्हाळ्यातला आहे. आणि आज 28 मार्च संपूर्ण भारतातील कपाशीचे प्लॉट हे संपूर्ण संपलेले आहेत. तरीसुद्धा इथं आल्यानंतर जे अमृत पॅटर्नची जादू आहे ही आपल्याला या ठिकाणी आल्यावर बघायला मिळते. तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या पद्धतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याबरोबरच जमीनची सुपीकता सुद्धा टिकवल्या जाते. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की जमीनची सुपीकता कशा पद्धतीने टिकते. शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाने पहिला विषय येतो तो म्हणजे शेणखत प्रक्रिया. कुठल्याही पिकाचे नियोजन करा, आपण हळद असो, मिरची असो, टमाटो असो, वांगी असो, कुठलेही सिजनेबल क्रॉप किंवा कुठलेही लॉंग ड्युरेशनचे क्रॉप, मग केळी असो, जे वार्षिक म्हणजे वर्षभर येणारे कुठल्याही प्रकारचे पीक असो, यामध्ये सुद्धा शेणखत प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे. कारण जर एका ठिकाणी एक वर्ष जर आपण पीक कुठल्याही प्रकारचे ठेवले तर ते जमिनीतून चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य ओढेल यात काही शंका नाही. आणि कंटिन्यू जर आपण कपाशीवर कपाशी घेत राहिलो तर कालांतराने आपल्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू आहे ते कमी होतील, जे काही जमिनीमध्ये ताकद आहे ते कमी होईल आणि जमीन आपली समोर जास्त प्रमाणात पिकणार नाही. म्हणजेच आपले उत्पादन हे घटत जाईल, वाढणार नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून ठेवायची आहे, जमिनीमध्ये जीवाणूसुद्धा अधिक प्रमाणात वाढवायचे आहेत. त्यासाठी शेणखत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की शेणखत प्रक्रिया हे शक्य नाही किंवा शेणखत हे मिळत नाही. आता या प्रश्नाचे उत्तर आपण पहिल्यांदा घेऊया. शेतकरी मित्रांनो, शेणखत प्रक्रिया करत असताना आपल्याला जास्त प्रमाणात शेणखत तयार करायचे नाही. म्हणजेच एका एकरसाठी आपल्याला एकच ट्रॉली शेणखत हे अमृत पॅटर्न प्रक्रियेनुसार करणे गरजेचे आहे. आता प्रक्रिया काय आहे याची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला एका एकरसाठी 10, 15 आणि 20 ट्रॅक्टर शेणखत टाकायचं नाही. एका एकरसाठी फक्त एक ट्रॉली आपल्या शेणखत टाकायचं आहे, ते पण प्रक्रिया करून. आणि टाकते वेळी टेम्परेचरमध्ये आता बघू शकता, सध्या मार्च आहे, समोर एप्रिल आणि मे महिना आहे. आता सध्या काय करतात शेतकरी, शेतात नेऊन ढिगं जागोजागी ढिगं टाकतात आणि त्यानंतर ते संपूर्ण ढिगं पसरून देतात. जे काही त्या शेणखतामध्ये 10-5% जीवाणू आहेत ते संपूर्ण टेम्परेचरमुळे आणि उन्हामुळे संपूर्ण जीवाणू हे मरून जातात. त्यासाठी सध्या आपल्याला शेणखत टाकायचं नाही. म्हणजेच मार्चमध्ये नाही टाकायचं, एप्रिलमध्ये नाही टाकायचं, मे मध्ये सुद्धा नाही टाकायचं. आपल्याला शेणखत तयार केलेलं शेणखत आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच पाऊस पडल्यानंतर 7 जूनपासून आपण कधीही टाकू शकता. आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल की बा जूनमध्ये तर पाऊस असते, आमच्या शेतात बैलगाड्या जात नाहीत, ट्रॅक्टर जात नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला प्लॉट तयार करायचा आहे, ज्या ठिकाणी कपाशी तयार करायची आहे, ज्या ठिकाणी सोयाबीन तयार करायचं आहे किंवा ज्या ठिकाणी मिरची असो किंवा कुठल्याही प्रकारचे पीक असो, त्या पिकासाठी आपल्याला शेणखत प्रक्रिया करायची असेल तर त्याच शेतामध्ये झाडाच्या सावलीखाली आपल्याला प्रक्रिया करणे गरजेचे आहे. म्हणजेच पाणी पडल्या आपल्याला त्या शेतामध्ये टाकण्यास सोपे जाईल. असं नाही का आपण घरी तयार करणार आणि शेतात पाऊस पडल्यानंतर नेऊन टाकणे हे शक्य नाही, कारण तेव्हा रस्ता सुद्धा राहणार नाही आणि चिखल राहील, ते असंभव आहे, म्हणजे शक्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की शेणखत हे ज्या शेतामध्ये आपण टाकणार आहोत त्याच ठिकाणी आपल्याला तयार करणे गरजेचे आहे. महत्त्वाचा विषय आहे की तयार करताना म्हणजेच अनेक शेतकऱ्यांना शेणखत हे उपलब्ध होत नाही. तर तयार करत असताना आपल्याला जास्त प्रमाणात नाही करायचं, फक्त एका एकरसाठी एक ट्रॉली शेणखत करायचं आहे. आणि हेच एक ट्रॉली शेणखत जवळपास 20 ते 25 ट्रॅक्टर जे आपण उन्हाळ्यामध्ये टाकतो त्याची बरोबरी करेल यात काही शंका नाही. आणि चांगल्या प्रकारे शेणखत तयार झाल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढतेच, जीवाणूसुद्धा वाढतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय आहे की रासायनिक खताचा खर्च हा सुद्धा कमी होतो. म्हणजे रासायनिक खतावर जो काही आपला अतिरिक्त खर्च होतो तो होणार नाही. आता बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेणखतामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे, या कापसाचं जे बोर्ड आहे आपण बघू शकता, हे हातात सुद्धा मावत नाही. म्हणजेच महत्त्वाचं आहे शेणखत जर असेल ना आणि रासायनिक कॉम्बिनेशन, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर असेल तर नक्कीच आपण कपाशीमध्ये सुद्धा एकरी 40, 45, 50 क्विंटल सुद्धा उत्पादन घेऊ शकता. आता 50 क्विंटल जर आपल्याला पहिल्या वर्षी शक्य होणार नाही, पहिल्या वर्षी जे काही सरासरी आपण उत्पादन घेत आहात 4 क्विंटल, 5 क्विंटल, 10 क्विंटल, तर 10 क्विंटल घेणारा शेतकरी या पद्धतीने नक्कीच 20 किंवा 25 पर्यंत जाईल यात काही शंका नाही. आणि 5 क्विंटल सुद्धा उत्पादन घेणारा शेतकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन या पद्धतीने सहज घेऊ शकतो. त्यासाठी शेणखत प्रक्रिया हे
करणे गरजेचे आहे. आता अनेक शेतकऱ्यांकडे यावर्षी शेणखत उपलब्ध नसेल तर आपण पुढच्या वर्षी करू शकता, पण दरवर्षी न टाकता 2 वर्षाला 3 वर्षाला तरी शेणखत आपण आपल्या शेतामध्ये टाकणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांना वाटेल का एकच ट्रॉली का? जर आपल्याकडे अधिक उपलब्ध असेल तर अधिक सुद्धा टाकू शकता. म्हणजे प्रक्रिया केलेले शेणखत एका एकरसाठी आपल्याला कमीत कमी 1 ट्रॉली आणि जास्तीत जास्त 3 किंवा 4 किंवा 5 ट्रॉली सुद्धा आपण टाकू शकता. म्हणजे हळदीसारख्या पिकासाठी असो, अद्रक या पिकासाठी असो, केळी या पिकासाठी अधिक प्रमाणात आपण खत टाकू शकता. कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकासाठी आपल्याला 1 ट्रॉलीपेक्षा अधिक खत टाकण्याची गरज पडणार नाही. आता महत्त्वाचा विषय आहे की प्रक्रिया काय असते. सर्वप्रथम प्रक्रिया करत असताना आपल्याला जे गड्ड्यातलं शेणखत आहे हे गड्ड्यातून बाहेर काढून आपल्याला सावलीखाली त्याचा ढीग करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होईल, कुठेही स्किप करायचा नाही, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण बघितला आणि त्या पद्धतीने शेणखत प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल आणि त्याचबरोबर रासायनिक खताचा खर्चसुद्धा कमी होईल. महत्त्वाचा विषय आहे की शेणखत आपल्याला गड्ड्याच्या बाहेर काढायचं आहे, गड्ड्यात शेणखत ठेवायचं नाही. आणि शेतकरी शेणखत तयार करत असताना मुद्दाम गड्डा करतात, जेसीबीने गड्डा करतात आणि त्या गड्ड्यामध्ये शेणखत टाकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण शेणखत टाकलं तर त्या गड्ड्यामध्ये जीवाणू हे जिवंत राहणार नाहीत. आपण अनुभव घेऊ शकता, जर आपण शेणखत जेव्हा खतायला जातो किंवा काढायला जातो गड्ड्यातून, तेव्हा गड्ड्यामध्ये एकदम हीट असते, टेम्परेचर असते, कारण तिथं हवा जात नाही, हवा मोकळी राहत नाही. त्यामुळे अधिक प्रमाणात तिथं टेम्परेचर असल्यामुळे जीवाणू हे संपूर्ण वर येतात. आपल्याला वरच्या 5 ते 6 इंचामध्येच आपल्याला शेणखत हे बारीक गांडूळ खतासारखं बघायला मिळते. म्हणजे तिथं पत्तीसारखं खत बघायला मिळते आणि तिथं जास्तीत जास्त जीवाणू आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं शेणखत आपल्याला सर्वप्रथम गड्ड्याच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे सध्या आपल्याला लवकरात लवकर हे काम करायचं आहे, गड्ड्याच्या बाहेर शेणखत काढायचं आहे. आणि ज्या शेतामध्ये आपण शेणखत तयार करणार आहात त्या शेतामधलं जे काही झाड आहे त्या झाडाखाली आपल्याला शेणखत ते नेऊन टाकून त्यावर 5 ते 6 दिवस कंटिन्यू पाणी मारायचं आहे. पाणी मारत असताना एकदम बाहेर, म्हणजेच वरतून जर आपण पाणी टाकलं तर वरपासून ते खालपर्यंत मुरत जाऊन त्या शेणखताच्या बाहेर, ढिगाच्या बाहेर पाणी निघणे गरजेचे आहे. तर चांगल्या प्रकारे ते शेणखत म्हणजे थंड होईल. आणि 6-7 दिवसानंतर आपल्याला त्या शेणखतामध्ये हात टाकून बघायचा आहे. 1, 2, 3 फुटापर्यंत जर आपण हात टाकून बघितला आणि तिथं जर एकदम थंड लागलं आपल्याला, तर त्या शेणखतामध्ये प्रक्रिया करणे तयार झाला असं आपण समजू शकता. आणि जर हात टाकल्यानंतर गरम राहिलं किंवा एकदम उष्णता राहिली तर त्या ठिकाणी ते शेणखत लवकर तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला ते शेणखत 4 ते 5 दिवस पाणी मारून थंड करायचं आहे. यानंतर शेणखत प्रक्रिया करत असताना कोणकोणत्या प्रकारचे जैविक खत, औषधी घ्यायला हवे याच्याविषयी आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी PHB हे 4 किलो घ्यायचं आहे पावडर फॉर्ममध्ये. जर लिक्विडमध्ये असेल तर 2 लिटर आपण घेऊ शकता. त्यानंतर रायझोबियम हे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये 4 किलो घ्यायचं प्रति 200 लिटर पाण्यासाठी. आणि लिक्विडमध्ये असेल तर 2 लिटर आपण घेऊ शकता. यानंतर ट्रायकोडर्मा आणि ॲझोटोबॅक्टर हे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये 4-4 के घ्यायचं आणि जर लिक्विडमध्ये असेल तर 2-2 लिटर आपल्याला घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, परत एक वेळ सांगतो, आपल्याला PHB 4 किलो, रायझोबियम 4 किलो, ट्रायकोडर्मा 4 किलो आणि ॲझोटोबॅक्टर हे 4 किलो प्रति एका ट्रॉलीसाठी, एका एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे. आता हे घेत असताना जर आपण मार्केटमधून घेतलं तर चांगल्या प्रकारे ताजं आणि त्यामध्ये ओरिजिनल, म्हणजेच जे काय आपण ओरिजिनल सांगतो ते आपल्याला मिळणार नाही. खूप जुनं मिळेल किंवा ताजं मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ताजं घेण्यासाठी आपल्याला कृषी विद्यापीठातून आपण घेऊ शकता. अकोला कृषी विद्यापीठ असो, राहुरी कृषी विद्यापीठ असो, कुठलेही जे जवळचं आपलं कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामधून हे आपण चांगल्या प्रकारे ताजं घेऊन चांगल्या प्रकारे प्रक्रिया करू शकता. महत्त्वाचा विषय आहे की मार्केटमध्ये न घेता जर आपण विद्यापीठामधून घेतलं तर त्याचा रिझल्ट, जे काय आपण जैविक खतं औषधी घेत आहे त्याचा रिझल्ट हा 100% आपल्याला बघायला मिळेल. आणि हे घेत असताना आपल्याला प्रत्येकी 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे 4 गुणीला जर 2 केलं तर जवळपास 800 लिटर पाणी आपल्याला संपूर्ण शेणखतावर लागते. आणि पाणी टाकत असताना जे काय आपण स्लॅबवर जसं ज्या प्रकारे आळं करतो त्या प्रकारे सुरुवातीला आपल्याला शेणखताच्या ढिगावर एक आळं करायचं आणि त्यानंतर त्यावर हे जैविक खतं जे काय आपण पाणी आहे सोडायचं आहे. आणि हे सोडल्यानंतर आपल्याला कंटिन्यू 2ऱ्या 3ऱ्या दिवशी आपल्याला पाणी मारणे गरजेचे आहे. म्हणजे त्याच्यात ओल हे कंटिन्यू राहणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण 1 एप्रिलपासून हे प्रक्रिया केली तर 7 जूनपर्यंत संपूर्ण खते बारीक गांडूळ खतासारखं, पत्ती खतासारखं आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामध्ये असंख्य जीवाणू आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी आपल्याला शेणखत प्रक्रिया हे करणे गरजेचे आहे. शेणखत जर प्रक्रिया केली अशा पद्धतीने आणि शेणखत एका एकरसाठी 1 ट्रॉली शेणखत टाकलं तर आपल्या शेतामध्ये जीवाणू असंख्य वाढतील. त्याचबरोबर रासायनिक खताचा खर्च कमी होईल आणि उत्पादनामध्ये हे 100% वाढ होईल यात काही शंका नाही. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अंबूर पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.